हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. SYBA इकॉनॉमिक्स पेपर सेकंड या क्लासमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला अभ्यासाचा टॉपिक आहे इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन, म्हणजे चलनवाढीचे परिणाम किंवा भाववाढीचे म्हणजे चलन विस्ताराचे वेगवेगळे परिणाम या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये व्यापार चक्रे, चलनवाढ आणि चलनघट या शीर्षकाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये चलनवाढ ही संकल्पना आपण सविस्तर अभ्यासत आहोत. आतापर्यंत आपण चलनवाढ म्हणजे काय, चलनवाढीचे प्रकार, व्यापार चक्राच्या अवस्था या अशा पद्धतीचा अभ्यास या प्रकरणामध्ये केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अशा चलनवाढीचे अर्थव्यवस्थेवर कोणकोणते परिणाम होतात त्याचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. चलनवाढ आणि चलन संकोच या दोन महत्त्वाच्या संकल्पना या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत, त्याची चर्चा करत आहोत. तर चलनवाढ ही अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी चांगली का वाईट, तर देशामध्ये चलनवाढ कशी आहे, चलनवाढीचा प्रकार नेमका कसा आहे, त्याच्यावर त्या चलनवाढीचे किंवा भाववाढीचे परिणाम बरे वाईट हे अवलंबून असतात. आणि म्हणून या भाववाढीचे किंवा चलनवाढीचे नेमके अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम होतात त्याचा अभ्यास करताना साधारणपणे 3 परिणाम सांगितले जातात. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचे क्षेत्र आणि विभाजनाचे क्षेत्र फार महत्त्वाचं मानलं जातं. जसं की याच्यावर चांगला परिणाम घडवून आणण्यासाठी कोणत्याही देशातील सरकारला आपला आर्थिक विकासाचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर देशामध्ये उत्पादन वाढ वेगाने झाली पाहिजे. कारण एका विशिष्ट कालखंडामध्ये म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये त्या देशामध्ये GDP किती आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर किती आहे, याच्यावरच त्या देशाचा विकासाचा दर अवलंबून असतो, म्हणजेच त्याला GDP असं म्हणतात. आणि हा जो झालेला आर्थिक विकास आहे, हा वेगाने झालेला आर्थिक विकासाचं अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या घटकांमध्ये योग्य पद्धतीने विभाजन व्हावं लागतं. म्हणजेच आर्थिक विकासाबरोबर आर्थिक समानताही निर्माण झाली पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आर्थिक स्थैर्यही निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून कोणत्याही देशातील अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करायचं असेल तर चलनवाढ आणि चलन संकोच ही प्रमाणातच असली पाहिजे. मर्यादेपेक्षा चलन विस्तार झाला किंवा भाववाढ झाली तर त्याचे अर्थव्यवस्थेवर वेगवेगळे दुष्परिणाम दिसून येतात. तर चलनवाढीचे आपल्याला या ठिकाणी दुष्परिणाम अभ्यासायचे आहेत. चलनवाढीचे चांगले परिणाम अर्थव्यवस्थेवर कसे होतील आणि या भाववाढीच्या अर्थव्यवस्थेवर होणारे प्रतिकूल परिणाम कसे टाळता येतील, यासाठी चलनवाढ ही संकल्पना खूप महत्त्वाची मानली जाते. कारण त्याचा संबंध देशाच्या आर्थिक स्थैर्याशी येतो. आणि म्हणून ज्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य हे दीर्घकाळ टिकतं त्या देशाचा आर्थिक विकास हा योग्य पद्धतीने आणि वेगाने होत असतो. आणि तो आर्थिक विकास हा भविष्यामध्ये टिकणाराही असतो. आणि म्हणून प्रमाणापेक्षा जर जास्त चलनवाढ झाली
तर त्याच्या अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम होतात हा महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढीचे 3 परिणाम आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अर्थात अर्थशास्त्रामध्ये कुठल्याही संकल्पनेचे किंवा घटकाचे वेगवेगळे परिणाम जेव्हा आपण अभ्यासतो तर त्यावेळेला जवळजवळ हेच परिणाम असतात. जसे की करांचे परिणाम, सार्वजनिक कर्जाचे परिणाम, सार्वजनिक खर्चाचे परिणाम, तुटीचे अर्थ भरण्याचे परिणाम. हे जे परिणाम आहेत हे देशातील उत्पादन क्षेत्र, विभाजन क्षेत्र आणि इतर या अशा पद्धतीने आपल्याला 3 परिणाम अभ्यासणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच चलनवाढीचे सुद्धा उत्पादन क्षेत्रावर, विभाजनाच्या क्षेत्रावर आणि इतर परिणाम कोणते होतात तर ते या ठिकाणी आपण सविस्तर पाहू. तर पहिला उत्पादनावरचा परिणाम, इफेक्ट्स ऑन प्रोडक्शन. देशाच्या एकूण उत्पादनाच्या रचनेवर काय परिणाम होतो. अर्थशास्त्रामध्ये उत्पादन ही संकल्पना फार महत्त्वाची मानली जाते. कारण आपण पहिल्या सत्रामध्ये या पेपरच्या म्हणजे SYBAच्या 3ऱ्या सेमिस्टरला आपण 2ऱ्या प्रकरणामध्ये केन्सचा रोजगारविषयक सिद्धांत पाहिला होता. आणि प्राध्यापक केन्स काय म्हणतात की देशातील एकूण रोजगार हा देशातील एकूण उत्पादनावर अवलंबून असतो. आणि हे एकूण उत्पादन देशातील लोकांची प्रभावी मागणीवर अवलंबून असतं. तर अशा पद्धतीचा रोजगाराचे सिद्धांत आपण अभ्यासला होता. आणि म्हणून एका वर्षभराच्या काळामध्ये त्या देशात किती वस्तू व सेवांचं उत्पादन होतं याला खूप महत्त्व आहे. ज्या देशामध्ये एका विशिष्ट कालखंडात म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये वस्तू व सेवा उत्पादन वाढीचा वेग जेवढा जास्त तेवढा त्या देशाचा विकास जास्त. आणि उत्पादन जास्त तर लोकांना रोजगार जास्त मिळतो. रोजगार जास्त मिळाला की लोकांचं उत्पन्न वाढतं, म्हणजेच लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढते. त्यामुळे बाजारात वस्तू सेवांची मागणी वाढते आणि मागणी वाढल्यामुळे देशामध्ये पुन्हा उत्पादन वाढ होते आणि पुन्हा रोजगार वाढ होते. अशा पद्धतीने अर्थव्यवस्था ही पुढे मार्गक्रमण करत असते आणि त्याचा आर्थिक विकासावर चांगला परिणाम हा होत असतो. आणि म्हणून खास करून अर्थव्यवस्थेच्या उत्पादन क्षेत्रावर या भाववाढीचे, चलन विस्ताराचे, चलन वाढीचे नेमके कोणते परिणाम होतात हे देशातील एकूण चलन व्यवस्था सांभाळताना सरकारला, त्या देशातील रिझर्व्ह बँकेला त्याचा विचार करावा लागतो की उत्पादनाची रचना बिघडणार नाही, देशातील किंवा अर्थव्यवस्थेतील उत्पादन योग्य पद्धतीने कसं वाढेल, त्याच्यावर वाईट परिणाम कसे होणार नाहीत याचा विचार करून देशातील एकूण चलन नियंत्रित करावं लागतं. तर उत्पादनावरील परिणाम अभ्यासताना चलनवाढीचा नेमका कोणता परिणाम होईल तर ते कशावर अवलंबून असेल तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये जी चलनवाढ होते आहे ती चलनवाढ कशी आहे. म्हणजे ती चलनवाढ सौम्य भाववाढ असेल. हे बघा या ठिकाणी मी पॉइंटर फिरवतो आहे. सौम्य भाववाढ तर चांगले परिणाम, म्हणजे सौम्य भाववाढ, भाववाढीचे प्रकार पाहिले होते आपण, वेगवान भाववाढ, सौम्य भाववाढ, घोडदौडीची भाववाढ वगैरे वगैरे. भाववाढ ही जी सौम्य असेल तर अर्थव्यवस्थेवर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तेव्हाही उल्लेख केला होता म्हणजे गेल्या लेक्चरला की हळूहळू वाढणाऱ्या वस्तू व सेवांच्या किमती ह्या देशाच्या विकासाला अनुकूल असतात किंवा फायदेशीर ठरतात. हळूहळू वाढणाऱ्या वस्तू व सेवांच्या किमती म्हणजे 10 रुपये एखाद्या वस्तूची किंमत असेल तर ती 11 रुपये झाली, 11.5 रुपये झाली, 12 झाली, अशा पद्धतीने. पण 10 रुपयाची वस्तू डायरेक्ट 15 रुपये झाली, 20 रुपये झाली, अशा पद्धतीची भाववाढ नको. सौम्य भाववाढ असेल
तर देशाच्या एकूण उत्पादनावर चलनवाढीचे चांगले परिणाम होतात. परंतु भाववाढ जर वेगवान असेल, हे बघा, वेगवान भाववाढ असेल तर देशातील एकूण उत्पादनाची रचना बिघडते. म्हणजे देशाच्या एकूण उत्पादनावर त्याचा वाईट परिणाम होतो जर प्रमाणापेक्षा देशामध्ये जास्त चलन झालं तर. आणि विचार करा, एखाद्या अर्थव्यवस्थेतील उत्पादनाची रचना बिघडली तर किती बिघाड होईल. उत्पादनाची रचना जर बिघडली तर त्याचा परिणाम रोजगारावर, लोकांच्या उत्पन्नावर, बचत प्रवृत्तीवर, भांडवल गुंतवणुकीवर, अर्थव्यवस्थेच्या विकासावर, लोकांच्या राहणीमानावर त्याचे खूप वाईट परिणाम होतात. आणि म्हणून जर देशामध्ये वेगवान भाववाढ झाली, मोठ्या प्रमाणावर चलन विस्तार झाला, चलनवाढ झाली, तर मात्र उत्पादनाची रचना बिघडते. जर भाववाढ वेगवान असेल तर, सौम्य असेल तर चांगले परिणाम. वेगवान भाववाढ असेल तर उत्पादनाची रचना बिघडते. तर उत्पादनाची रचना बिघडते म्हणजे उत्पादनावर कसे वाईट परिणाम होतात. बघा, या ठिकाणी एक एक मुद्द्याचा विचार करू आपण, की एकूण त्या देशाची उत्पादनाची रचना ही कशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणामुळे ती बिघडत असते आणि त्याचा वाईट परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर आणि थेट लोकांच्या जीवनमानावर बरा वाईट परिणाम होत असतो. तर देशामध्ये जेव्हा चलनवाढ होते आणि या चलनवाढीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर नफा मिळत असतो उत्पादकांना, आणि उत्पादक हे मग मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायला लागतात. आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटकांना मागणी येते. आणि उत्पादन घटकांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असताना तेव्हा मात्र अर्थव्यवस्थेमध्ये किंवा देशामध्ये उत्पादन घटकांची टंचाई निर्माण होते. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, कच्चा माल, इंधन, वाहतुकीची व्यवस्था वगैरे वगैरे अशा सर्व उत्पादन घटकांची मग उत्पादन वाढल्यामुळे तेजीच्या काळामध्ये नफा वाढतो. नफा वाढला म्हणजे उत्पादन वाढतं, आणि उत्पादन वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योजक नवनवीन क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतात आणि उत्पादन घटकांना मोठी मागणी येते. आणि त्याच्यातून काय होतं मग, की उत्पादन घटकांची टंचाई निर्माण होते. आणि उत्पादन घटकांची टंचाई निर्माण झाली म्हणजेच ते दुर्मिळ उत्पादनाचे घटक आपल्याला जर मिळवायचे असतील तर उत्पादन घटकांना मोठा मोबदला द्यावा लागेल. म्हणजेच उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन खर्च वाढेल. उत्पादन घटकांच्या टंचाईमुळे उत्पादन खर्च वाढून उत्पादन पहिल्यापेक्षा जास्त करता येणार नाही. म्हणजेच त्या ठिकाणी उत्पादन कमी होईल आणि उत्पादनाची रचना त्यामुळे बिघडेल. उत्पादनावर चलनवाढीचा दुसरा परिणाम होईल, सट्टेबाजी व साठेबाजी मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. मोठ्या प्रमाणावर नफा मिळत असल्यामुळे मोठ्या उत्पादनाचे खूप फायदे होतात. आणि या वाढत्या किमतीमुळे, वस्तू सेवांच्या वाढत्या किमतीमुळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करून त्याची साठेबाजी केली जाते किंवा त्याची सट्टेबाजी केली जाते. सट्टेबाजी करणं म्हणजे त्या वस्तू बाजारामध्ये कमी किमतीला घ्यायच्या आणि खूप जास्त किमतीला विकायच्या. म्हणजे कृत्रिम भाववाढ मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निर्माण होते. आणि भाववाढ झाल्यामुळे त्या वस्तू मोठ्या प्रमाणावर मोठमोठे व्यापारी, उद्योजक खरेदी करतात आणि त्याची साठेबाजी करतात आणि प्रचंड नफा मिळवण्यासाठी हळूहळू आपला माल विकतात. तर अशा पद्धतीने उत्पादनाची रचना चलनवाढीच्या काळामध्ये बिघडत असते. चलनवाढ झाली असेल, मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असेल, मोठ्या प्रमाणावर तेजी असेल, महत्तम नफा मिळत असेल, तर तेव्हा मात्र उत्पादक हे अधिक नफा मिळवण्यासाठी, म्हणजे ज्या वस्तूंच्या किमती खूप मोठ्या प्रमाणावर वाढतात, ज्या वस्तूंच्या उत्पादनामुळे मोठ्या प्रमाणावर नफा मिळण्याची शक्यता असते, अशा चैनीच्या वस्तूंची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असते. म्हणजे जो तो मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्यासाठी चैनीच्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या असतात, म्हणून चैनीच्याच वस्तूंचे उत्पादन जास्त करतात. जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन मग देशामध्ये कमी होतं आणि मग चैनीच्या वस्तूंचं उत्पादन वाढल्यामुळे
देशामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी उत्पादनाचे घटक शिल्लक राहत नाही आणि जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर भाववाढ होते. आणि जीवनावश्यक वस्तू जर मोठ्या प्रमाणावर त्यांच्या किमती वाढल्या तर गरिबांच्या राहणीमानावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. अनेक अनेक साईड इफेक्ट दिसतात आपल्याला चलनवाढीचे. तर या चैनीच्याच वस्तूंचे उत्पादन जास्त केलं जातं आणि या उत्पादकांकडून जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनाकडे मात्र दुर्लक्ष होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी उत्पादनाची रचना अशा पद्धतीने, उत्पादनाची रचना चांगली असणे म्हणजे काय की देशामध्ये जे उत्पादनाचे घटक आहेत ते सर्व वस्तूंसाठी योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली गेली पाहिजे. तर नफा मिळवण्यासाठी ज्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यामुळे नफा होतो अशाच चैनीच्या वस्तूंचं सर्वजण उत्पादन करतात, म्हणजेच उत्पादनाची रचना बिघडत असते. म्हणजे उत्पादनावर काय काय परिणाम होतो या चलनवाढीचा ते आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. त्यानंतर या चलनवाढीच्या काळामध्ये, तेजीच्या काळामध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वस्तूंचं होत असल्यामुळे, त्यातल्या त्यात चैनीच्या वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे सर्वच वस्तूंचा उत्पादनाचा दर्जा घसरतो. उत्पादनाचा दर्जा घसरतो. त्या वस्तूंची उत्पादनाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी मात्र घसरत असते. कारण उत्पादन खर्च तर वाढलेलाच असतो. त्यातल्या त्यात या तेजीच्या काळामध्ये सर्वांचा रोजगार वाढतो, लोकांच्या हातामध्ये पैसा आलेला असतो, वस्तू सेवांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते. अधिक नफा मिळवण्यासाठी किंवा ती मागणीची पूर्तता करण्यासाठी त्या ठिकाणी त्या उत्पादनाची क्वालिटी बिघडत असते, उत्पादनाचा दर्जा घसरत असतो. म्हणजे भाववाढीच्या काळामध्ये दर्जेदार अशा क्वालिटीच्या वस्तू आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळत नाही. म्हणजे एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर त्या उत्पादनामध्ये भेसळ सुरू असते किंवा त्या उत्पादन खर्च ते कमी करतात आणि मोठ्या प्रमाणावर आपला माल खपवून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्याची त्यांना मोठ्या प्रमाणावर घाई असते. तर अशा पद्धतीने भाववाढीच्या काळामध्ये आपल्याला दर्जेदार क्वालिटीच्या वस्तू मात्र मिळत नाहीत. कारण उत्पादनाचा दर्जा घसरला तर या चलनवाढीच्या काळामध्ये लोकांच्या हातामध्ये पैसा आलेला असतो, मोठ्या प्रमाणावर वस्तू सेवांची बाजारात मागणी असते आणि म्हणून कमी दर्जा असलेल्या वस्तूही मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. लोक वस्तूच्या दर्जाकडे फारसं लक्ष देत नाही, कारण लोकांचं उत्पन्नही वाढलेलं असतं आणि बाजारामध्ये वस्तू सेवांची मागणी ही खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि त्याच्यामुळे उत्पादनाचा दर्जा हा घसरत जातो. जसे की आज आपल्याला असं चित्र दिसतंय, आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाववाढ आहे आणि या भाववाढीच्या काळामध्ये उत्पादनाचा दर्जा हा असंख्य वस्तूंचा घसरलेला आपल्याला दिसून येतो. जसं आपण अन्नधान्य घेतो किंवा आपण साधं रोज दूध वापरतो, तर पूर्वी एवढा दुधाचा दर्जा आपल्याला क्वालिटीचं दूध भेटत नाही. तर असे सर्वच वस्तूंचा उत्पादनाचा दर्जा भाववाढीच्या काळामध्ये घसरत असतो. हा उत्पादनावर एक वाईट परिणाम आहे. त्यानंतर चलनवाढीच्या काळामध्ये उत्पादनावर काय परिणाम होतो नेमका, उत्पादन कसं घटत असतं मग, तर या भाववाढीच्या काळामध्ये कामगार लोकांना मोठ्या प्रमाणावर या चलनवाढीला, भाववाढीला सामोरं जावं लागतं. म्हणजे त्यांचा जो दैनंदिन खर्च असतो तो दैनंदिन खर्च त्यांना जे वेतन मिळतं त्या वेतनातून तो भागत नाही. भाववाढीचे मोठ्या प्रमाणावर त्यांना चटके बसतात आणि या भाववाढीला तोंड देण्यासाठी सध्या आम्हाला जे वेतन मिळतं आहे ते अपूर्ण आहे आणि म्हणून आमचं वेतन वाढावं, आम्हाला बोनस मिळावा, आम्हाला वेगवेगळे भत्ते मिळावेत, आम्हालाही भाववाढीला सामोरं जाता यावं, एवढं उत्पन्न आम्हाला मिळालं पाहिजे, अशा प्रकारची मागणी वेगवेगळ्या उद्योगामध्ये काम करणारे कामगार जे आहेत ते मालकाकडे करत असतात. आणि मग मालकांनी अशा पद्धतीची त्यांची वेतनवाढीची मागणी, उत्पन्नवाढीची मागणी मालकांनी मान्य केली नाही तर त्याचं रूपांतर काय होतं, संप होतो. कामगार लोक संप करतात, टाळेबंदी करतात, काम बंद करतात, तो कारखाना, तो उद्योग बंद पडतो. आणि कारखाना किंवा उद्योगधंदे बंद पडले तर उत्पादन जे आहे ते त्या कंपनीमध्ये किंवा त्या उद्योगामध्ये थांबतं आणि उत्पादन बंद पडतं. आणि उत्पादन बंद पडलं की त्या ठिकाणी वस्तू सेवांचं उत्पादन कमी होऊन बाजारामध्ये उत्पादनाची रचना, वस्तू सेवांच्या किमतीची रचना, अशा अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा वाईट परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने चलनवाढीच्या काळामध्ये
किंवा तेजीच्या काळामध्ये किंवा चलनवाढीमुळे उत्पादनावर असे वेगवेगळे वाईट परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे उत्पादन हे क्वालिटीचं झालं पाहिजे, वेगाने झालं पाहिजे, कमी खर्चामध्ये झालं पाहिजे आणि कामगार लोकांनाही त्याचा उत्पादन वाढीबरोबर त्यांनाही त्या पद्धतीचा फायदा झाला पाहिजे. उद्योजकांना मोठ्या प्रमाणात नफा रूपात फायदा होतो, पण कामगारांनाही तेवढा न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. परंतु हे चित्र नेमकं उलटं दिसतं. या भाववाढीच्या काळामध्ये, चलनवाढीच्या काळामध्ये अशा पद्धतीने उत्पादनाची रचना ही बिघडत असते. तर हा आहे चलनवाढीचा उत्पादनावर होणारा वाईट परिणाम. तर या चलनवाढीचा विभाजनावर काय परिणाम होतो? बघा, या चलनवाढीमुळे समाजातील जे वेगवेगळे घटक असतात, जे वेगवेगळे वर्ग असतात, म्हणजे आपण जेव्हा अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो तेव्हा त्या अर्थव्यवस्थेची काय व्याख्या करतो? उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या 4 आर्थिक क्रियांशी संबंधित असलेली व्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था अशी व्याख्या करतो आपण, किंवा त्याचा असा अर्थ आहे. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या 4 आर्थिक क्रिया फार महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणूनच जे काही उत्पादन वाढेल, जो काही देशाचा आर्थिक विकास होईल, जेवढ्या असंख्य वस्तू व सेवांचं उत्पादन अर्थव्यवस्थेमध्ये होईल, तर या सर्व उत्पादनाचं अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या घटकामध्ये त्याचं वितरण कसं होतं, त्याचं विभाजन कसं होतं, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, या डिस्ट्रीब्युशनवर काय इफेक्ट होतो, हाही भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून चलनवाढीचा दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे विभाजनावरील परिणाम. म्हणजे या चलनवाढीमुळे समाजातील विविध घटकांवर, विविध वर्गांवर वेगवेगळा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे चलनवाढीच्या काळामध्ये काहींना फायदा होतो, काहींना तोटा होतो. तर सर्वसाधारणपणे कोणाला तोटा होतो, कोणाला फायदा होतो, असे वेगवेगळे जे घटक आहेत, या वेगवेगळ्या घटकांना कशा पद्धतीने त्याचे चांगले वाईट परिणाम सहन करावे लागतात ते या ठिकाणी पुढील प्रमाणे आपण पाहू. तर एक उत्पादक किंवा उद्योजक हा जो वर्ग आहे, या वर्गावर चलनवाढीचा, भाववाढीचा काय परिणाम होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे उत्पादक आहेत किंवा हे जे उद्योजक आहेत, हे तर वाहत्या गंगेत हात धुतात. तेजीचा काळ असतो, भाववाढीचा काळ असतो, यांना तर मोठ्या प्रमाणावर नफा मिळण्याची शक्यता असते. आणि म्हणून उत्पादक किंवा उद्योजक जे आहेत, यांना चलनवाढीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. दुसरं, कामगार वर्ग म्हणजे उत्पादन करण्यासाठी जे काही भूमिश्रम भांडवलसंयोजक याच्यातला कामगार वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, वेतनभोगी आहे, असे जो कामगार वर्ग आहे, या कामगार वर्गाला मात्र चलनवाढीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसतो. कारण त्यांना जे वेतन मिळतं, त्या वेतनाचं, त्या पैशाचं मूल्य कमी झालेलं असतं, भाववाढ मोठ्या प्रमाणावर असते, वेगवान असते, आणि म्हणून त्यांना भाववाढीचे मोठ्या प्रमाणात चटके बसतात. त्यांना चालू वेतनातून आपला जीवनमानावरचा खर्च भागवता येत नाही. आणि म्हणून कामगार वर्ग हा चलनवाढीच्या काळामध्ये भरडला जातो किंवा त्याच्या जीवनमानावर चलनवाढीचे वाईट परिणाम होत असतो. त्यानंतर शेतकरी वर्गावर काय परिणाम होतो? तर या चलनवाढीच्या काळामध्ये शेतकरी हा सुद्धा वेगवेगळ्या कच्च्या मालाचं उत्पादक आहे, परंतु शेतीमालाच्या किमती या चलनवाढीच्या काळामध्ये तेवढ्या वाढलेल्या नसतात, जेवढ्या इतर उद्योगांनी तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या किमती वाढलेल्या असतात. म्हणजे शेतकरीच्या मालाला पाहिजे तेवढा भाव मिळत नाही, आणि शेतकरी इतर वस्तू ज्या बाजारातून घेतात त्या वस्तू मात्र मोठ्या प्रमाणावर जास्त किमतीला घ्याव्या लागतात. आणि म्हणून या भाववाढीमुळे शेतकऱ्याच्या राहणीमानावर किंवा शेतकऱ्याच्या जीवनमानावर सुद्धा वाईट परिणाम होत असतो. आजचं चित्र बघा ना, की आज शेतकरी वर्ग जो आहे हा महागाईला मोठ्या प्रमाणावर तोंड देतो आहे. रासायनिक खते असतील, त्यांना लागणारे बियाणे असेल, इतर शेतीची अवजारं असतील, वाहतुकीचा खर्च असेल किंवा मजुरीचा खर्च असेल, हा शेती व्यवसायाचा तर खर्च वाढलाच, परंतु त्यांना इतर ज्या वस्तू लागतात उपभोगासाठी, हा सर्व प्रकारचा खर्चही या चलनवाढीमुळे वाढलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून
चलनवाढीच्या काळामध्ये शेतकरी वर्ग सुद्धा भरडला जातो किंवा शेतकरी वर्गालाही मोठे चटके बसत असतात. त्यानंतर धनको वर्ग. धनको म्हणजे कर्ज देणारा. बघा खाली ऋणको पण आहे. ऋणको म्हणजे कर्ज घेणारा. धनको म्हणजे जो कर्ज देतो तो. या कर्ज देणाऱ्या वर्गाला चलनवाढीच्या काळामध्ये तोटा होत असतो. तो कसा? कारण तो जो कर्ज देतो आणि त्या कर्जावर त्या धनको वर्गाला जे काही व्याज मिळतं, ते जे व्याज आहे, ते जे पैसारूपी उत्पन्न त्याला मिळतं, या चलनवाढीच्या काळामध्ये पैशाचं मूल्य हे कमी झालेलं असतं. पैशाची खरेदी शक्ती कमी झालेली असते आणि म्हणून या धनको वर्गाचंही या ठिकाणी नुकसान होत असतं. त्यानंतर ऋणको, कर्ज घेणारा. कर्ज घेणाऱ्याला मात्र अशा काळामध्ये कर्ज घेऊन वस्तू घेणे, इतर प्रकारचा माल घेणे, प्लॉट घेणे, घर खरेदी करणे हे परवडत असतं. कारण पैशाचं मूल्य कमी झालेलं असतं आणि चलनवाढीच्या काळामध्ये मात्र वस्तू व सेवांचं मूल्य वाढलेलं असतं. म्हणजे चलनवाढीच्या काळामध्ये वस्तू महत्त्वाच्या असतात, पैसा नाही. कारण पैशाचं मूल्य खूप घसरलेलं असतं. पैशाची खरेदी शक्ती खूप कमी झालेली असते आणि वस्तूला मात्र मोठ्या प्रमाणावर भाव असतो आणि म्हणून ऋणको वर्गाला कर्ज घेऊन वस्तू घेणे परवडतं. म्हणून ऋणको वर्गाला एक प्रकारे फायदा होतो, धनको वर्गाला मात्र तोटा होतो. त्यानंतर गुंतवणूक करणारा वर्ग. गुंतवणूक करणारा वर्ग की वेगवेगळ्या मार्गाने पैसा उभारून किंवा बचत करून किंवा देशातील सर्वसामान्य लोक आपली बचत जी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतात, तर या गुंतवणूक करणाऱ्या वर्गाला मात्र मोठ्या प्रमाणावर तोटा होत असतो. गुंतवणूक करून तुम्ही जर उत्पादन केलं आणि त्या वस्तू व सेवा विकल्या, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही जर गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला मोठा नफा मिळणार आहे आणि त्याचा फायदा होणार आहे. पण जेव्हा तुम्ही आपली छोटी छोटी बचत बँकांमध्ये, इतर शेअर्समध्ये वगैरे गुंतवतात तर तेव्हा मात्र त्या गुंतवणुकीतून जे व्याजरूपी उत्पन्न मिळतं, तर ते व्याजरूपी उत्पन्नाचं मूल्य, त्या चलनाचं मूल्य कमी झालेलं असल्यामुळे तो गुंतवणूक करणारा वर्ग मात्र मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाववाढीमुळे फसताना आपल्याला दिसतो किंवा भाववाढीमुळे त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येतं. याच्यासाठी एक उदाहरण या चलनवाढीच्या संदर्भात मला द्यावंसं वाटतं की 1955 मध्ये जर्मनीमध्ये एवढी चलनवाढ झाली होती, एवढी भाववाढ झाली होती, एवढा चलन विस्तार झाला होता की त्या देशातील तेव्हा त्या लोकांना आपल्या चालू उत्पन्नातून, आपल्या पगारातून एक वेळचं जेवण सुद्धा खरेदी करणं शक्य नव्हतं, एवढी चलनवाढ होती. दररोज वस्तू व सेवांच्या किमती फार वेगाने वाढत होत्या आणि म्हणून लोकांना आपल्या उत्पन्नातून केवळ 2 वेळचं जेवण घेणं सुद्धा शक्य होत नव्हतं, एवढी मोठ्या प्रमाणावर भाववाढ. तर त्यावेळेची एक घटना आहे, त्याला 1 लाखाची पित्याची गोष्ट असे म्हणून सांगितली जाते की एक व्यक्ती असतो आणि त्याला 2 मुलं असतात. त्या दोघं मुलांना त्याच्याकडे जी 2 लाखाची संपत्ती असते, 2 लाख रुपये जे असतात, हे 2 लाख रुपये दोघं मुलांना ते देऊन टाकतात, 1-1 लाख रुपये देऊन टाकतात. आता या दोघं मुलांना 1-1 लाख रुपये मिळाल्यामुळे मग आपल्याकडे ते 1 लाख रुपये आल्यानंतर आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न उठतात की हे 1 लाख रुपये नेमके मी कुठे गुंतवायचे? कोणी म्हणतं पोस्टात गुंतवायचे, कोणी म्हणेल बँकेत ठेवायचे सेव्हिंगमध्ये, कोणी म्हणेल शेअर बाजारामध्ये गुंतवू, कोणी म्हणेल की 1 लाखाचं मी काहीतरी यंत्र घेऊ, काहीतरी उत्पादन कार्य करू, त्याच्यातून नफा मिळू. अनेक मार्ग आहेत. या 1 लाख रुपये गुंतवणुकीतून आपल्याला अनेक मार्गांनी उत्पन्न मिळवता येऊ शकतं. तर या ठिकाणी त्या दोघं मुलांनी काय निर्णय घेतला? एकाने असा निर्णय घेतला की ते 1 लाख रुपये त्याने बँकेत ठेवले की जेणेकरून ठराविक कालखंडामध्ये ते पैसे माझे दुप्पट होतील, म्हणजे 1 लाखचे 2 लाख रुपये मला मिळतील. असा चांगला विचार त्याने केला. चांगलाच म्हणता येईल त्याला, पण चलनवाढीमध्ये तो कसा चांगला नसतो ते या ठिकाणी ही स्टोरी पूर्ण झाल्यावर कळेल. तर 1 लाख रुपये त्याने बँकेत
फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले. आणि जो दुसरा होता, तो दुसऱ्या मुलाला जरा व्यसन होतं आणि त्याला दारूचं व्यसन असल्यामुळे त्याने असं ठरवलं की 1,00,000 रुपये मला मिळालेले आहेत, तर मोठ्या प्रमाणावर मी माझं व्यसन या ठिकाणी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल. म्हणजे मोठ्या प्रमाणावर दारू प्यायची सुरुवात त्याने केली आणि रोज तो त्या पैशातून दारूच्या बाटल्या रिकाम्या करायच्या आणि दारूच्या बाटल्या रिकाम्या केल्यानंतर त्याच्या दारूच्या रिकाम्या बॉटल्स आहेत, ह्या तो घरामध्ये एका बाजूला फेकायचा. दारू प्यायचा रोज आणि त्या 2-4 बॉटल ज्या खाली करायच्या ते फेकायचं. आता या भाववडीच्या काळामध्ये किमती एवढ्या गगनाला पोचल्या की एका मुलाने जे 1,00,000 रुपये बँकेत ठेवले होते, तर त्याचे ठराविक कालखंडामध्ये त्याचे 2,00,000 रुपये झाले आणि याने सगळ्या 1,00,000 रुपयाच्या दारूच्या बाटल्या रिकाम्या केल्या. याचे 1,00,000 रुपये संपले, याचे 1,00,000चे 2,00,000 झाले. आता हा जो दारू पिणारा मुलगा आहे किंवा व्यक्ती आहे, याच्याकडे पैसा संपला. हा जो आहे याच्याकडे असं वाटलं याला की मला जर आता 1,00,000चे 2,00,000 झाले, आता मी चांगल्या पद्धतीने जीवनमान जगेल. पण भाववाढ एवढी झाली होती की त्याला ते 2,00,000तून एक वेळचं जेवण मिळणं सुद्धा मुश्किल झालं. आणि हा जो दारूच्या बाटल्या रिकामे करणारा व्यक्ती होता, हा मात्र वस्तूच्या किमती एवढ्या वाढलेल्या होत्या की तो रोज एक बॉटल, रिकामी बॉटल बाजारात विकायचा आणि त्याला मोठी किंमत मिळायची आणि त्याच्यातून तो रोज आपला जेवणाची गरज पूर्ण करायचा. म्हणजे अशा पद्धतीने त्याच्याकडे त्या रिकाम्या बॉटल ज्या होत्या त्या वस्तूला मोठ्या प्रमाणावर भाव होता आणि म्हणून तो चांगल्या पद्धतीने आपलं जीवनमान जगायला त्याने सुरुवात केली. आणि हा जो होता याने 1,00,000चे जे 2,00,000 रुपये केले, तर 2,00,000 रुपये जरी ते झाले असले तरी चलनवाढीच्या काळामध्ये चलनाचं मूल्य खूप कमी झालं होतं. त्या चलनाची किंमत मोठ्या प्रमाणावर कमी झाली आणि म्हणूनच तो व्यक्ती जो आहे, जो चांगला विचार करणारा व्यक्ती आहे, तो या ठिकाणी फसला आणि जो वाईट मार्गाला गेलेला व्यक्ती आहे तो मात्र चलनवाढीच्या काळामध्ये तो खरा ठरला. विद्यार्थी मित्रांनो, विचार करा, भाववाढीच्या काळामध्ये, वेगवान भाववाढीच्या काळामध्ये नेमकं चांगला विचार करणारा आणि वाईट विचार करणारा हा कशा पद्धतीने या ठिकाणी या परिस्थितीला सामोरं जातो आणि कसा कोणाला फायदा होतो, कोणाला तोटा होतो, हा जरा विचार करायचाच प्रश्न आहे. आणि म्हणून नेमकं हा जो गुंतवणूक करणारा वर्ग आहे, याने गुंतवणूक वस्तूंमध्ये केली का शेअर बाजारामध्ये केली का बँकेत केली आणि मग कोणाला कसा फायदा होईल या स्टोरीवरून आपल्याला लक्षात आलं असेल. तर गुंतवणूक करणारा वर्ग जो आहे याला मोठ्या प्रमाणावर तोटा होतो. म्हणजेच त्याने गुंतवणूक म्हणजे शेअर्समध्ये, बँकेमध्ये, फिक्स डिपॉझिटमध्ये पैसा ठेवला असेल तर त्याला व्याजरूपी जे उत्पन्न मिळतं त्या व्याजाचं मूल्य, त्या चलनाचं मूल्य खूप कमी झाल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारे जास्त फायदा होत नाही. आणि ज्याच्याकडे मात्र वस्तू आहेत, या भाववाढीच्या काळामध्ये कर्ज घेऊन ज्याने, जसा मी उल्लेख केला, कर्ज घेऊन त्याने प्लॉट घेतला तर त्या प्लॉटच्या किमती खूप मोठ्या प्रमाणावर वाढतात आणि त्याला मोठ्या प्रमाणावर मात्र त्या ठिकाणी फायदा होतो. म्हणून तुमची गुंतवणूक जी आहे ही कोणत्या काळामध्ये तुम्ही कुठे करतात त्याच्यावर तुम्हाला मिळणारा फायदा हा अवलंबून असतो. तर विभाजनावर पुढचा परिणाम, जो स्थिर उत्पन्न असणारा वर्ग आहे, स्थिर उत्पन्न असणारा म्हणजे ज्यांचं वेतन आहे, पेन्शन आहे, ज्यांना घरभाडे मिळतं किंवा ज्यांना अनुदान मिळतं, सबसिडी मिळते, तर ते फिक्स असते. आणि हे जे फिक्स उत्पन्न असणारे जे लोक आहेत, यांना जे व्याजरूपी किंवा वेतनारूपी पेन्शन जे काही मिळतं, अनुदान मिळतं, तर ते पैसारूपी मिळणारं उत्पन्नाचं मूल्य, त्या पैशाचं मूल्य कमी झाल्यामुळे त्यांना मात्र त्या ठिकाणी नुकसान होत असतं. मात्र वस्तूच्या स्वरूपात जर उत्पन्न मिळालं आणि ज्यांचं उत्पन्न अस्थिर आहे, मोठ्या प्रमाणावर मिळत असेल, मग मात्र त्यांना चलनवाढीच्या काळामध्ये फायदा होत असतो. तर स्थिर उत्पन्न असणारा जो वर्ग आहे, म्हणजे ज्यांना दर महिन्याला फिक्स घरभाडे मिळते, फिक्स पेन्शन मिळतं, अनुदान मिळतं, सबसिडी मिळते, तर त्या पैशाचं मूल्य कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं नुकसान होताना आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने समाजामध्ये जे काही वेगवेगळे वर्ग असतात, देणारे, घेणारे, उत्पादन करणारे, म्हणजे उत्पादक, उद्योजक, कामगार, शेतकरी, कर्ज देणारा, कर्ज घेणारा, गुंतवणूक करणारा,
अस्थिर उत्पन्न असणारा, जास्त उत्पन्न असणारा, कमी उत्पन्न असणारा, स्थिर उत्पन्न असणारा, असे जे वेगवेगळे वर्ग असतात, या वेगवेगळ्या वर्गांना चलनवाढीच्या काळामध्ये सारखाच फायदा किंवा सारखाच तोटा होत नाही. तर काहींना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आणि काहींना मात्र तोटा होतो. तर जास्त करून आपल्याला या चलनवाढीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असंख्य वर्गांवर त्याचा वाईटच परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून चलनवाढ ही प्रमाणातच झालेली हळूहळू वाढणाऱ्या किमती या देशाच्या विकासाला पूरक असतात, पण त्या मर्यादेपेक्षा वाढत असतील तर मात्र या ठिकाणी जसा उत्पादनावर वाईट परिणाम झाला, अगदी त्याप्रमाणे विभाजनामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्याचे दुष्परिणाम झालेले दिसून येतात. तर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन आणि विभाजन या दोन महत्त्वाच्या क्षेत्रावर या चलनवाढीचे असे घातक किंवा दुष्परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. त्याबरोबरच इतरही काही परिणाम या चलनवाढीचे आपल्याला दिसून येतात. इतर परिणामामध्ये बघा, एक आर्थिक विषमतेत वाढ. म्हणजे काय की या चलनवाढीमुळे देशामध्ये आर्थिक समानता निर्माण होत नाही, उलट आर्थिक विषमता निर्माण होते. ती कशी की या चलनवाढीच्या काळामध्ये काहींना फायदा होतो, जसं उत्पादक, उद्योजक आहेत, व्यापारी आहेत, यांना मोठ्या प्रमाणावर आपल्या मालाच्या किमती वाढल्यामुळे नफा वाढत असतो, ते श्रीमंत होतात. आणि हा जो गरीब वर्ग आहे, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, गुंतवणूक करणारा वर्ग, स्थिर उत्पन्न असणारा वर्ग, असंख्य लोक मात्र या ठिकाणी गरीब होताना दिसतात. म्हणजे देशातील एक वर्ग असा असतो की तो श्रीमंत होत जातो आणि दुसरा वर्ग जो आहे तो गरीब होत जातो. आणि म्हणून श्रीमंत आणि गरीब असं अंतर वाढत जातं, असे दोन गट निर्माण होत जातात आणि मग आर्थिक विषमतेमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते. अर्थव्यवस्थेतील सरकारचं उद्दिष्ट काय की अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक समानता निर्माण झाली पाहिजे. परंतु या चलनवाढीमुळे काय होतं की श्रीमंत वर्ग श्रीमंत होत जातो, गरीब मात्र या चलनवाढीमुळे, भाववाढीमुळे तो गरीब होत जातो. आणि अशा पद्धतीने आर्थिक विषमता या भाववाढीमुळे, चलनवाढीमुळे निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर बचतीत घट. म्हणजे ज्यांचं वेतन फिक्स आहे, भाववाढ जेव्हा स्थिर होती तेव्हा आपला उपभोगावरचा खर्च भागवून ते काही प्रमाणामध्ये बचत करत होते. पण चलनवाढ झाल्यामुळे, महागाई वाढल्यामुळे त्यांचं वेतन वाढून सुद्धा पूर्वी एवढी ते बचत करू शकत नाही. बचत त्यांची कमी झाली आणि बचत कमी झाली की मग त्याचं रूपांतर भांडवल निर्मितीवर होतो. भांडवल निर्मिती कमी होते, मग गुंतवणूक कमी होते आणि गुंतवणूक कमी झाली की उत्पादनाची रचना ही बिघडत असते. आणि म्हणून देशातील एकूण बचत जी आहे, या एकूण बचतीवर देखील या चलनवाढीचा वाईट परिणाम होत असतो. म्हणजे चलन घट, आपला बचत घट ही होत असते. त्यानंतर आयात वाढते आणि निर्यात आपली कमी होते. या भाववाढीच्या काळामध्ये देशातील लोकांना असं वाटतं की आपल्या देशामध्ये वस्तू सेवांच्या किमती खूप वाढलेल्या आहेत, त्याच वस्तू आपल्याला विदेशातून कमी किमतीमध्ये मिळत असतील किंवा मिळवता येतील, तर अशा पद्धतीने ते विदेशी वस्तूंवर खर्च करतात. कारण देशी वस्तूंपेक्षा विदेशी वस्तूंची किंमत त्यांना कमी वाटते आणि मग विदेशी वस्तूंची देशामध्ये आयात वाढते आणि आपल्या वस्तूंची किंमत विदेशी लोकांना जास्त वाटत असल्यामुळे आपल्या वस्तूंना ते मागणी करत नाही. म्हणजे आपली निर्यात घटते. म्हणजे आपली आयात जी आहे वेगळ्या देशाकडून होणारी, ती आपली वाढत जाते आणि आपली निर्यात मात्र कमी होते. आणि आयात आणि निर्यात अशा पद्धतीने असंतुलित झाल्यामुळे आपला व्यवहार तो बिघडत असतो. हे देशाचं नुकसान असतं. त्यानंतर सरकारचं नियोजन बिघडतं. म्हणजे सरकारला वेगवेगळ्या मार्गाने अर्थव्यवस्थेची वेगवेगळी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जो काही खर्च करावा लागतो, तो खर्च करताना भाववाढीला सरकारलाही तोंड द्यावं लागतं. आणि या भाववाढीमुळे काय होतं की सरकारचं नियोजन बिघडतं. म्हणजे पुढील 5 वर्षामध्ये सरकारने जे वेगवेगळ्या योजनांवर जो खर्च निश्चित केला होता, आर्थिक विकासासाठी जो खर्च निश्चित केला होता आणि सरकारचं उत्पन्न फिक्स आहे, तेवढा ते करू शकणार होते. परंतु या भाववाढीमुळे त्यांचा नियोजनावर होणारा खर्च ते चालू उत्पन्नातून भागवू शकत नाही, कारण त्यांना त्या खर्चासाठी, त्या वस्तूसाठी जास्त किंमत मोजावी लागते. आणि म्हणून सरकारचं नियोजन कोलमडतं. सरकारचं आर्थिक बजेट जे आहे ते या ठिकाणी बिघडतं आणि भाववाढीमुळे मग आर्थिक नियोजन बिघडल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजनाची जी उद्दिष्टे सरकारने समोर ठेवलेली असतात, ती उद्दिष्टे साध्य होत नाही. अर्थव्यवस्थेचा योग्य मार्गाने सरकार मग विकास करू शकत नाही.
आणि म्हणून चलनवाढीमुळे सुद्धा सरकारचं नियोजन बिघडतं आणि त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासावर होत असतो. चलनवाढीच्या अजून एक दुष्परिणाम, सरकारवर जनतेचा रोष वाढतो. जर देशामध्ये मोठ्या प्रमाणावर भाववाढ होत असेल आणि त्या भाववाढीला देशातील सर्वच लोक, सर्वच वर्ग त्याला सामोरे जात असतील आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर चटके बसत असतील आणि ती भाववाढ देशातील सरकारने कमी करावी अशी लोकांची अपेक्षा असते, पण सरकार जर ही चलनवाढ रोखू शकले नाही, ही भाववाढ कमी करू शकले नाही, तर मात्र जनतेचा देशातील सरकारवर रोष वाढत जातो. सरकारच्या विरोधात मग लोक उभे राहतात की हे सरकार देशातील ही जी भाववाढ होते आहे ही भाववाढ कमी करू शकत नाही. मग त्याचा थेट परिणाम सरकार कोसळण्यावर होतो आणि म्हणून या चलनवाढीमुळे देशामध्ये सरकार देखील अस्थिर होऊ शकतं. आणि अनेक वेळा असं घडलेलं आहे की देशामध्ये भाववाढीमुळे ती भाववाढ जे सरकार आटोक्यात आणू शकलं नाही ते सरकार गडगडलं आहे, ते सरकार पडलं आहे, त्या सरकारकडून आपली देशाची सत्ता गेलेली आहे आणि म्हणून देशातील सरकारवर जनतेचा रोष या भाववाढीमुळे वाढत असतो आणि सरकारवर जनतेचा रोष वाढणं हे देशासाठी फार मोठ्या प्रमाणावर धोक्याची घंटा असते. आर्थिक विकासासाठी तो एक मोठ्या प्रमाणावर बाधा असतो आणि त्याच्यामुळे अस्थिरता अर्थव्यवस्थेमध्ये देशामध्ये निर्माण होत असते. त्यानंतर गैरप्रकार होतात, भ्रष्टाचार होतो. म्हणजे चलनवाढीच्या काळामध्ये, भाववाढीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये भेसळ होते, उत्पादनाचा दर्जा घसरतो, वेगवेगळे गैरप्रकार म्हणजे चोरी, लूटमार, डकैत, अशा लाच, लुचपत अशा पद्धतीचा भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसतात. आज आपल्याला तसं चित्र दिसतंय. आजच्या या भाववाढीच्या काळामध्ये असे गैरप्रकार खूप आपल्याला बघायला मिळतात. कारण या भाववाढीच्या काळामध्ये गैरप्रकारातूनच आपल्याला उत्पन्न मिळवता येऊ शकतं. या गैरप्रकार करूनच आपल्याला हात धुण्याची किंवा फायदा मिळवण्याची संधी असं लोकांना वाटत असतं आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये असे नको ते गैरप्रकार घडताना आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने भाववाढीचे किंवा चलनवाढीचे अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर घातक किंवा दुष्परिणाम झालेले दिसून येतात. आणि म्हणूनच कोणतीही गोष्ट प्रमाणातच असेल तर ती चांगली असते. जसं की जे औषध असतं, औषध डॉक्टर जे आपल्याला रोग बरा होण्यासाठी जे औषध देतात त्या औषधाचं काही प्रमाण असतं आणि त्या औषधाचं प्रमाण जर जास्त झालं तर शरीराच्या आपल्या त्या आरोग्यावर, शरीरावर त्याचे वाईट परिणाम दिसतात. तसं अर्थव्यवस्थेचं आहे. अर्थव्यवस्थेला सहन होईल, अर्थव्यवस्थेला सूट होईल, परवडेल एवढ्या प्रमाणात चलनवाढ देशामध्ये झाली पाहिजे आणि ती जर प्रमाणापेक्षा जास्त झाली तर अशा पद्धतीने देशाच्या उत्पादनावर, विभाजनावर आणि इतर घातक असे परिणाम अर्थव्यवस्थेवर आपल्याला झालेले दिसून येतात. तर अशा पद्धतीने चलनवाढीचे किंवा चलन विस्ताराचे, भाववाढीचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन हा भाग या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर आपल्याला परीक्षेमध्ये बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. मोठा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑब्जेक्टिव्ह असतील तर मग त्या ठिकाणी अशा पद्धतीने ते विचारले जातील. तर भाववाढीचा नेमका वेगवेगळ्या क्षेत्रावर, अर्थव्यवस्थेतील वेगवेगळे महत्त्वाचे जे क्षेत्र आहेत या क्षेत्रावर कसा वाईट परिणाम होतो याची चर्चा या ठिकाणी आपण सविस्तर केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटू आपण पुढच्या लेक्चरला. थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ. नमस्कार.